गो माहेरला जाते हो नाकवाईच्या गोवाला कोकण दाखवा. असं करत आज आम्ही फायनली लग्नानंतर 6 महिन्यानंतर मी माझ्या गोवाला कोकण दाखवायला नेते. तसा माझा गो तर कोकणीच आहे, पण थोडं आमचं मालवण दाखवायला नेत आहे. सो गावात चाललंय, तुम्ही पण चला. आम्ही दोघं जण आता निघालेलो आहोत मालवणसाठी आणि संपूर्ण ट्रिप कशी असणार आहे मालवण ही हॅपनिंग असणारच आहे. उशीर झाला ऑलरेडी नेहमीप्रमाणेच. स्वप्नील नेहमीच लेट होतो, त्यामुळे आता माझ्या आईचाही फोन येऊन गेला की व्हिडिओ काढत बसू नका, तुम्ही वेळेत या. पण नेहमीप्रमाणे आम्ही वेळेत नाही पोहोचणार आहोत. इट्स ओके, आपण वेळेत पोहोचूच. पण आपण आता इकडनं निघतोय, घरी सगळ्यांना भेटूया आणि तिकडनं आपण जाणार आहोत छत्रपती शिव नाही सीएसटी नाही दादर. आज यावेळी दादरवरून प्रवास करणार आहे. सो निघूया फटाफट. आयुष्यात शूज नकोय तुझ्याच. बाय 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 बाय. रिचार्ज मारू. चला बाय. 25 11:30 स्वप्नील निघणार होता आणि फायनली स्वप्नील 11:30 निघतो. गणपती बाप्पा मोरया. चलो. कॅब भेटल्या आपल्याला आणि आता कॅब पकडून आपण आपला प्रवास सुरू केलेला आहे दादरकडे. दादर नंतर आपली गाडी कोणती आहे पिवास? यस, तुतारीने प्रवास करणार आहे पुढचा. मालवण विषयी खूप गोष्टी ऐकलेल्या आहेच. तुमची गाडी खूप आधीच तिकीट काढल्याने ही संपूर्ण पिकनिक जी आहे. ओके यस. आणि आता दादर स्टेशन येईल. सगळ्यांचे फोन येत आहेत. तो मगाशीच सांगितलं आणि सगळेजण आता भेटलेले आहेत ऑलरेडी. लेट आउट पण थेट आउट. सगळ्यांचे टी शर्ट बघा, सगळ्यांचे टी शर्ट सेम आहेत, ते ह्यांनी बनवलेले आहेत. सो तुम्हाला हवे असेल तर लवकरात लवकर बुक करा. सासूबाई वाढ बघतात ते बघा. चला लवकर. आई चला, आता लवकरच गाडी सुटणार आहे. फायनली प्रवास चालू होणार आहे आणि हे टी शर्ट्स आम्ही खास ह्यांच्याकडून म्हणजे ब्रँडेड हॅटचे बनवलेले आहेत, जे आम्ही आले गावात चाललंय आणि या मॅडम त्यांनी टी शर्ट नाही घातलंय कारण त्या गणपती बाप्पा. आणि फायनली आता प्रवास सुरू झालेला आहे. सगळ्यांना माहिती ओळख काय करून द्यायची वेगळी. गावात चाललंय. यामागे मी आहे, घातलंय मी. हे मालवणचा मालवण डायरी. ओके, चिपळूणकरांना काय माहिती मालवण काय आहे? सकाळी चिपळूणचे वडापाव, स्पेशल वडापाव बघ. चिपळूणचे स्पेशल वडापाव. काही स्पेशल आहे भरत ते आशेने आले सकाळी उठून. येस. प्रियंका पिऊ. प्रियंका लोअर बेतला आहे, दोघं जण अप्पर बेतला बसलेले आहेत भावजाने सगळे. आणि मी आहे एकदम अप्पर बेतला झोपलोय. दिवसभराच्या धावपळीनंतर आपण खूप दमलेलो आहे. आता 8 ते 9 तासाचा प्रवास सफर करायचा आहे इकडनं पुढे. सकाळी 9 वाजता पोहोचणार आहे, पण मध्ये देखील आपण पोहोचूच. तोपर्यंत हा ब्लॉग आता इथे स्टॉप करतो. आराम करूया. शुभरात्री. प्रवास सुरू झालाय पण ट्रेनचा प्रवास इथेच संपलाय. कणकवली आलाय आणि आम्ही सगळे आता रेडी होऊन निघालोय. गॉगल कॅब सगळे रेडी आहेत एक्सेप्ट मी आणि आई. रेडी आहेस का? आई फक्त हात दाखवू शकते कारण आईने आताच बोटिंग केलेलं आहे.
सो फायनली मी आमच्या टी शर्ट नाही चॅप्टर आहे तिच्याकडे दे एक बॅग. टी शर्टची हवा आहे सगळीकडे विषय नाही. कणकवलीला उतरलेलो आहे. इकडनं खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला असं आपण बोलू शकतो. इकडनं आता आपण जाणार आहोत प्रियंकाच्या घरी. तिकडनं पुढचा प्रवास काय असणार आहे या ट्रेन ॲक्च्युली मला काहीच माहीत नाही आहे. आणि संपूर्ण हा जो मालवणचा प्लॅन हा प्रियंकाने केलेला आहे. आणि एक्सक्लुझिव्ह मालवण म्हणजे मी तर पहिल्यांदाच आलो आहे मालवण, त्यामुळे संपूर्ण मालवण मी तुम्हाला दाखवेन. कणकवलीवरनं आता उतरून पुढचा प्रवास सुरू आहे. गो बाय. पोचलो काकांनो कणकवलीत पोचलो. गो बाय. कुठं पुढं पुढं जातेस? गोवा घेऊन आलीस ना? अरे होय, मी बघायला चालले की आमचं नवीन कणकवलीचं स्टेशन कसं आहे. अच्छा, नवीन रेल्वे स्टेशन झालंय. दशावतार. कणकवलीचं नवीन रेल्वे स्टेशन खूप भारीरित्या सजवलेलं आहे आणि पिऊबाईंना इथे देखील फोटो काढायचा आहे. कणकवली लिहिलेलं आहे भारीपैकी. पुढचा प्रवास आपल्याला आता या गाडीने करायचा आहे, ओमनीने. आणि इकडनं राटिवड्यासाठी कुठेही चालेल. कणकवली नवीन रेल्वे स्टेशन झालेलं आहे. वाईज कणकवली बस स्थानक. फुलांची खरेदी करते आहे आणि मंदिरात पण जाणार आहे आपण. बोल मग आता काय बोलतेस? पोचलीस ना फायनली? थोड्या प्रवासाची दूरी आहे. मग आपण आपल्या म्हणजेच माझ्या घरी जाणार आहोत. स्वप्नीलच्या सासरवाडीला, म्हणजेच माझ्या माहेरी जाणार. आता ह्यांची गप्पा आहे का? ह्यांच्या गप्पा पण येत आहेत. गप्पा फोटो काढायला ना रात्र झाले. ही पुरी दाखवलं. स्वप्नील तर डोक्यावर घेणार. माझ्याकडे दिलेस तर खाली आहे. ठीक. वेलकम केलं त्यांनी. मानले त्याला बांधले. असं बांधलंय का त्याला? ए मला भीती वाटते. स्वप्नील तू घाबरत नाही? आम्ही घाबरतो. ए स्वप्नील काका पकड ना त्याला. जा काय मिळतोय बघा. हो हे घ्या आता. पाय दूर आहे तिकडे. आधी कुठे आहे? आलाय ना तो? आमचं जर दोन जावं आता एकदम येणार. स्वागतासाठी थांबलं पाहिजे. अच्छा तिकडे गेले. आमचं किचन स्पेशली आज त्याला कॉल करावा लागेल. भजी आणि तेवढं जाऊन आल्या बरं. लगेच निघता येणार नाही.
आजी आजी हाय हाय म्हटलं हाय विचारलं हाय. ही माझी आजी आहे आवशी. हातात झाड आणि हे 2 जावई. कसं वाटतं तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? तुम्ही चौथ्यांदा आलात. काय ना आमचा एक्सपिरियन्स खूप भारी आहे, खूप मस्त आहे. तुमचा पहिला एक्सपिरियन्स आहे सर. अजून त्यांना फिरायचं आहे अजून आम्हाला. फिरायचं. तुम्हाला सगळ्यात चला तुम्हाला दाखवते. चला अजून दाखवते. लास्ट सो इथे मागे तर तू बघितलंयस ते 2 रूम आहे. प्रॉपर शेणाचं घर आहे आमचं. इथे एक रूम आहे. हे आहे इथे काकाची आणि काकीची रूम आहे. आणि हे आमचं प्रॉपर अन्नाचा वाडा. तो तुला वाटतं ना गावी आल्यासारखं या घरी आल्या. खूप छान आहे एकदम संपूर्ण. चल आता खाली खळ्यात खडा आहे हा. हा खळा आहे. येस. अंगण. अक्षय हसतोय मला. हे बघ. सो ही आमची सुतारवाडी आहे. सुतारवाडी आहे तुमची. सुताराच्या मुलीशी लग्न केलंय. सो या तू सुतारवाडीत तुझं स्वागत आहे. जवळ करायचं सगळी हो हो हो. छान. कम आपण चिकूचं तुला मी विहीर दाखवते आमची. तुमच्या भाषेतली बावडी ज्यात तुम्ही आंघोळ करतात तिथे आम्ही पाणी पितो. बाव 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 का ती बावच बोलत होतात. काय बोलत होतात रे. सो स्वप्नीला तर इथे आंघोळ करायला चाललाय. इव इव इव. ही आमच्या घराच्या एकदम म्हणजे आपण लहानपणी माहितीये ना फोटो काढायचं गावचं घर जेव्हा काढायचो. घराच्या समोर विहीर. सो असं काहीसं आहे माझं गावचं घर. सो आणि एकदम रोड टच म्हणजे छान आहे. नारळी आहे. नारळी आहे पोपळी. मला नाही माहित काय एक्झॅक्टली पण पोपणीची पोपणी आय डोंट नो. पोपणी वॉट इज मीन्स सुपारीची झाड आहेत ती. तो कसं वाटतंय छान. चिपळूणकर कणकवलीत येऊन. कणकवलीमध्ये येऊन आणि आहे ना मी नेहमीच फिरत असतो कोकणामध्ये आणि माझं गाव तरी मी आता तळ कोकणात आलोय. आम्ही तरी सेम आहे सगळ्या गोष्टी. शेवटी मी पहिल्याच वाक्यात सुरुवातच केलेली. कोकण हे स्वर्गीय सुख आहेच आणि मग ते मालवण असो किंवा चिपळूण असो ते बेस्टच असणार आहे. मी प्रियंका मस्त छानपैकी नटलेली आहे आता. आणि हे तुला माझ्याकडून आहे जे तू आमच्या घरी आलास. तुझं स्वागत आहे. या धन्यवाद. नारळी मस्तपैकी झालेली आहे वरती. घरावर पडत नाही का नारळी. साया बहुतेक झाडांची आपण नाव सांगू शकतो. जेवायला या. चला जेवायला. खूप भारी जेवण. खूप लागली. की वाढता काय गो फक्त व्हिडिओ काढू काय दिलंस जाऊ दे. मालवणी नको बोलूस घरी जा. सो घरी आल्यानंतर आम्ही प्रॉपर जेवण. छोले आहेत, बटाट्याची भाजी, भाकरी, भात, डाळ असा बेत स्पेशली जाव्यांसाठी आहे. सो सुरुवात करूया. आता आम्ही पहिलं दर्शन केलं ते म्हणजे आमच्या ग्रामदेवताचं विठ्ठलादेवीचं मंदिर आहे. जे आमच्या घरापासून हार्डली 1-2-3 मिनिटाच्या हाकेच्या अंतरावर आहे. त्याची आम्ही आता लग्न झालंय 6 महिने झालं तर आम्ही एक पहिली ओटी भरली ग्रामदेवताला. हे आमचं देऊळ आहे बघू शकता. आता आम्ही चाललोय भवानीमातेची ओटी भरायला. पण ती आमचं एक घर आहे त्या घरी आम्ही जाणार आहोत कारण आमची भवानी माता तिथेच आहे जागी. सो आम्ही तिथे जाणार आहोत. तर चला मंडळी फटाफट आपण जाऊया वरती दर्शनासाठी. व्लॉग कंटिन्यू करतोय. सकाळी आपण म्हणजे काल निघालो त्यानंतर ट्रॅव्हल आणि ट्रॅव्हल नंतर आता पुन्हा आणि आम्ही निघालो. दॅट्स इट. आणि आता देवदर्शन करायचंच आहे आपल्याला संपूर्ण. खूप सुंदर गाव आहे.
माडाची झाडं आहेत कोकणात. माडाची झाडं वा काही म्हणजे माडाची झाडं असणार आहेत ना कोकणात. काही खूप भारी आहे. कौलारू घरं, पोचले चिऱ्यांची बांधकाम. हे जरा बाई हो मस्त. आणि इथं आपल्याला भारी असा पाडा दिसलेला आहे. काय पाड्या घाबरतो रे. आपण ह्या पाड्याला नंतर भेटूया. आधी वरती जाऊया. कोकणातलं तुळशी वृंदावन. सांग के पकडा जरा कष्ट घ्या. सो फायनली आम्ही इथून निघालोय. एकच बहीण आहे जी सगळं घ्यायला रेडी असते. इकडून भवानीच्या देवळातून आता आम्ही चालू. इकडे चालू आपण आज स्वामींच्या मठात. आज काय आहे? आज गुरुवार आहे. सो आपण स्वामींच्या मठात चाललोय. आम्ही त्या मागच्या दरवाज्यातून जातोय खरं तर. आई स्टोरी सांगते जाव्याला. ऍक्च्युली हा रोड वरून येऊ शकत होतो पण आम्ही मागून आलो. हे आहे स्वामींचं मठ. आज नेमका गुरुवार सुद्धा आहे. सो स्वामींनी आमच्यासाठी दार खोलावं याची आम्ही प्रतीक्षा करतो. त्यांचं दर्शन व्हावं अशी आमची इच्छा आहे. सो तोपर्यंत आपल्याला माहिती कळली सुद्धा बरं झालं असतं. जी स्टोरी सांगू शकाल का काही? बोला. लाजाळू भावाचं काय करायचं कसं आऊ दे आपण त्यांनाच विचारूया. सांग मरे. नाही माहिती. मी पण पहिल्यांदा ऐकली. इतकी वर्ष येते पण मी नाही मला माहिती. हिचं काही असं आठवत नसतं. सांगितलेलं त्या काकींनीच सांगितलेलं. स्वामींकडे जाऊ.
इकडेच ठेवायचं ना. आज नाही पोहोचणार. इथेच ठेव ना. तिथे पायाकडे कसं ठेवणार? ठेव शकतो. वरती असायचं. थोडंसं विचारायचं होतं की हे देऊळ कसं काय चालू झालं, थोडंसं सांगा. सुरुवात कशी होती? 2010 सालामध्ये आमच्याकडे दत्त जयंती होती. दत्त जयंती तर त्या दिवशी आम्ही तुळशीचा हार घातलेला त्या तिकडे प्रतिमे आहे. ओके. घातलेला. तर त्या सुरुवातीला जी वाढत गेली पहिल्या दिवसापासून हार, तो 10 दिवस वाढतच चालला तुळशीचा हार तो. आणि त्याच्यात लोकांना कळलं असं असं हार वाढतोय अमक्या ठिकाणी. तर लोकांची ही चालू झाली, लाईन चालू झाली बघायला. लांबून लांबून लोक येत होती. आणि स्वामी कसे आले तर रत्नागिरीवरून 3 व्यक्ती आलेल्या. अच्छा, 3 व्यक्ती. हां, 3 व्यक्ती रत्नागिरी. म्हणजे कशाला हार वाढला म्हणजे काय समजलं ना. तर बघितलं तर आम्ही ते हे मठाचं काम चालू होतं आणि त्याशिवाय ह्याचं चालू होतं काम, बैठक. मग त्याने विचारलं तुम्ही म्हणे ते काय करणार. तर आम्ही म्हटलं ती ह्याची पेटी आहे ना, तुळशीच्या हाराची पेटी, ती बसवणार होतो आणि ती प्रतिमा ह्याला. तेवढ्यात ते गेले, आपले प्रसाद वगैरे घेतला आणि निघून गेले आणि त्यांच्यात विचार झाला की आपण तिथे काय सेवा करायची. तर माझ्या मोठ्या मुलाला बोलून घेतलं आणि त्यानं सांगितलं राजस्थानला जा आणि ही घेऊन या स्वामींची मूर्ती आणि फोटो वगैरे सर्व दे. पण महिना लागतो ना मूर्ती घडवायला. तर 3 दिवसात कुठे, आमच्याकडे तेव्हा गुरुपौर्णिमा साजरी व्हायची. तर त्याला म्हटलं आता तू जातोयस ना, तर म्हटलं गुरुपौर्णिमेच्या आतच घेऊन ये. तर 3 दिवसात काय होणार आहे. सगळीकडे फिरले राजस्थानला पण कुठेच नाही. मग एका ठिकाणी ब्राह्मण आहेत, धड आडनाव त्यांचं, त्यांच्याकडे गेला. आम्हाला म्हणे मूर्ती हवी. मूर्ती कशी होणार आहे 3 दिवसात. तर त्याने एक श्रीफळ ठेवलं त्यांच्या पुढे आणि महाराजांनी सांगितलं आमच्या कोकणात जर तुम्हाला यायचं असेल त्या ह्याच्यावर तुम्ही राजी व्हा. आणि त्यांना सांगितलं ब्राह्मणांना, त्याला सुरुवात करा, 3 दिवसात मूर्ती तयार. 3 दिवसात मूर्ती तयार. आणि ताबडतोब ते ज्याने मूर्ती दिली, रत्नागिरीहून सांगितली, त्यांच्या मामाने शाली, आम्ही आता हे का घालतो शाली वगैरे, तर सुरुवातीला 4 शाली 4 फेटे त्यांनी पाठवले आणि घालून पाठवले. त्याच्यामुळे आम्ही हे घालणार. तर ते दिगंबरच आहेत ना, त्यांना काय शालीचं वगैरे काही नाही. पण त्यांनी तिकडनं पाठवलं ना, म्हणून आम्ही आता हे ड्रेस वगैरे घालतो. आणि त्याच्यानंतर हे उत्सव चालूच झाले. समजलं. कारण आम्ही इथे येत होतो, ही स्टोरी माहीत नव्हती. मला अक्षय बोलला, म्हटलं की तुम्हाला पूर्णपणे एकदा विचारूया. तर छान असं राजू असतं ना आमचा, पूर्णपणे सांगितलं. आता तो व्हायला गेला पालखी पर्यंत. पालखी आता 1 फेब्रुवारीला, त्याच्यात तो आज निघाला. जुलैला आहे. आता बहुतेक जे मंदिरं आहेत आपली, जी गावातली प्रियंकाची, इटला देवीचं मंदिर असेल, त्यानंतर भैरीचं भवानीचं मंदिर असेल आणि त्यानंतर आता स्वामींचं हे मठ असेल. अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे आपलं. आणि लॉक होता काय रे ही अर्धी परत वर. बाय बाय. हो बाय बाय. सागर लवकर येवा रे. तुम्ही पण यावा मुंबईत. होय होय. चल बाय करा. मुंबईत यायचं. होय होय. एक काकाला घे. लग्नाला येता राहिले. बाय बाय. आजी 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 तिकडून मागून मागून मागून. चलो चला बाय बाय बाय. बाय. आम्ही आता चाललो आहोत. आता आम्ही गॉगल लावतोय आणि आम्ही आता मस्तपैकी. तर मंडळी, इकडनं आता आपला पुढचा प्रवास असणार आहे आंगणेवाडीचा. आणि ताई आणि आईने अशी जागा पटकवली आहे
त्या आमच्या बिचारा तिघांना मागे टाकलंय. आणि आता व्ह्यूचं काय खरं नाही आहे. सो आम्ही हा ब्लॉग इथे संपवतोय आणि पुढचा ब्लॉग सुरू होणार आहे थोड्याच वेळामध्ये, कारण की आता तास दीड तासाचं अंतर आहे. आणि सो सगळ्यांना नेहमीच आपलं जे सांगणं असतं ते नेहमीच सांगणं, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. जय हिंद. जय महाराष्ट्र आणि जय कोकण.